नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर एंटॉमॉलॉजी किंवा कीटकशास्त्राच्या संदर्भातली माहिती घेत असताना आणखीन एका इन्सेक्टची किंवा कीटकाची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेत आहोत. हा एक आपल्या एंटॉमॉलॉजी किंवा कीटकशास्त्राचा एक अभ्यासाचा भाग आहे. त्या दृष्टीनं आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर बेडबग म्हणजेच ढेकूण, हा ढेकूण जो आहे ते आधी अनेक ठिकाणी आपल्याला आढळत होता, पण आता पक्क्या अशा इमारतीमुळे हा ढेकूण किंवा बेडबग आपल्याला मोठ्या प्रमाणात नामशेष झालं किंवा आढळत नाही. अजूनही ज्या जुन्या वस्त्या आहेत किंवा ज्या ठिकाणी जुनं फर्निचर असतं त्या ठिकाणी हा बेडबग किंवा ढेकूण आढळतो. हा ढेकूण जो आहे हा एक निशाचर असा प्रकारचा कीटक आहे. निशाचर म्हणजे रात्री फिरणारा, खास करून रात्री आढळणारा अशा प्रकारचा कीटक आहे, जो माणसाच्या राहण्याच्या ठिकाणी आढळतो. जेथे तो दिवसा लपून राहू शकतो अशा ठिकाणी आढळतो. जरी ते आकारानं बऱ्यापैकी मोठे असले तरी ते चावणे हे वेदनारहित असते, परंतु ते उघड्या जखमेजवळ त्यांचे दूषित मळ सोडतात. म्हणजे समजा कुठेतरी चावलं तर चावल्यानंतर जखम होते, जखमेच्या ठिकाणी ते त्यांचे विष्ठा आहे ते विष्ठा किंवा मल सोडतात. त्यामुळं काही मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन होऊ शकतं. जे प्रौढ ढेकूण आहेत म्हणजे मोठे पूर्ण वाढ झालेले ढेकूण आहेत, हे लालसर तपकिरी रंगाचे असतात आणि पंख नसलेले हे कीटक आहेत, जे सफरचंदाच्या बियाच्या आकाराचे असतात. म्हणजे साधारण 1/4 किंवा 3/8 इंच लांब असतात ते. जर बाजूनं आपण पाहिलं तर सपाट दिसतात, ज्यामुळे ते खूप अरुंद अशा जागी ते बसू शकतात. खूप छोट्या जागेत ते बसू शकतात, कारण ते खूप अरुंद असतात. शरीर खूप छोटं असतं किंवा फ्लॅट असतं थोडक्यात. नवीन जन्मलेले जे ढेकूण असतात ते पांढरे किंवा पिवळसर असतात आणि ते प्रौढासारखे दिसतात, परंतु ते लहान असतात आकाराने, एवढंच आहे. ढेकणाची अंडी जी असतात ती पांढरी असतात आणि टाचणीच्या टोकाच्या आकार एवढी, म्हणजे साधारण 1 इंच लांब आणि अशा प्रकारची अंडी असतात आणि एका ठिकाणी जवळपास 10 ते 50 अंडी समूहाच्या स्वरूपात, म्हणजे जे गुठळी झालेली असते किंवा 10 ते 50 अंड्याची एक समूह तयार होतो आणि ते भेगामध्ये कुठेतरी ते अंडे आपल्याला आढळतात. त्यानंतर आणखी माहिती घेऊया. ढेकूण हा सहसा रात्री विश्रांतीच्या वेळेस चावतात. म्हणजे ह्यांचं काम म्हणजे चावतात म्हणजे ते काय करतात तर रक्त शोषून घेतात. रक्त शोषून घेण्याचं काम करतात. हे कीटक त्यांच्या तोंडाच्या लांब भागाने त्वचेला छिद्र करून, तोंडाचा लांब भाग असतो त्याद्वारे त्वचेला छिद्र करून रक्त शोषून घेतात. 2 जबड्याच्या स्टाईलमधून, मॅक्झिलरी स्टाईल्स असा जो का पार्ट आहे जबड्याचा, त्या 2 जबड्याच्या स्टाईलमधून ते रक्त शरीरात घेतात त्याच्या स्वतःच्या. एक लहान लाळ वाहिनी त्या ठिकाणी असते, जी जखमेत लाळ वाहून नेण्याचं काम करते. म्हणजे ज्या ठिकाणी हे रक्त शोषतात त्या ठिकाणी लाळ ग्रंथीच्याद्वारे लाळ सिक्रेट होते किंवा लाळ त्यावर टाकली जाते आणि त्याद्वारे ते रक्त शोषतात त्या नलिकेमधून. आणि हे एक तुलनेने मोठी अन्ननलिकाच असते, ज्याद्वारे ते शरीरातील द्रव शोषतात. एक ढेकूण एका वेळेस त्याच्या वजनाच्या 6 पट रक्त घेतो, एवढी त्याची क्षमता असते. ज्याला हे पूर्ण त्याचं जेवण पूर्ण फुल मील म्हणतात. त्याला पूर्ण हे त्याचं जे अन्न आहे ते पूर्ण वेळ साधारण 3 ते 10 मिनटं लागतात. 3 ते 10 मिनिट जो चावला तर साधारण त्याचं फुल मील किंवा पूर्ण जेवण होतं. सहसा लोकांना त्याच्या चावण्याचा अंदाज पण येत नाही, कारण लोक झोपेत असतात आणि त्यावेळेस ते चावतात. थोडक्यात ते चावताना एक प्रकारे नैसर्गिक भूल दिल्यासारखंच करतात. नैसर्गिक भूल दिल्यावर जसा माणसाला कळत नाही तशा प्रकारे ते नैसर्गिक भूल दिल्यासारखंच काम करतात. तथापि आहार घेताना त्वचेवर सोललेल्या लाळेमुळे नंतर मोठ्या प्रमाणात खाज सुटते. नंतर चावून गेल्यानंतर ते रक्त शोषण करत असताना काही लाळ सोडतात आणि त्या लाळेमुळं खाज सुटते आणि खाजल्यानंतर चिडचिड होते. काही लोकांच्या अंगावर 1-2 दिवसापर्यंत सूज राहू शकते आणि तर काही लोकांमध्ये कोणतीही लक्षण दिसत नाहीत. याबरोबरच ते बेडशीटवर, कीटकांच्या लपण्याच्या जागी दुर्गंधी किंवा कुरूप विष्ठेचे डाग सोडतात. त्याची जी विष्ठा असते ती दुर्गंधीयुक्त असते आणि ती लालसर अशा प्रकारची ती विष्ठा असते. हे डाग सहसा लालसर तपकिरी किंवा गडद तपकिरी किंवा काळे असतात. कधीकधी पिवळसर असतात. ते अंदाजे गोल अशा प्रकारचे त्यांचे विष्ठेचे डाग असतात आणि ते खूप लहान असतात. त्यापुढं आणखीन एक प्रश्न विचारला जातो की या ढेकणामुळं कोणत्या प्रकारचा
आजार होऊ शकतो. खरं तर या ढेकणाच्या चावण्यामुळे किंवा ढेकणामुळे आजार होऊ शकतात का? तर यामध्ये असं आढळलेलं आहे की प्राथमिक वैद्यकीय दृष्टिकोन असा आहे की ढेकणामुळं कुठल्याही प्रकारचे रोग होत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारच्या रोगाचं वहन करण्याचं काम सहसा ढेकून करत नाहीत. ढेकूण सामान्यतः मानवामध्ये कुठलाही रोग पसरवत नाहीत. पण त्यांच्या चाव्यामुळे ज्या ठिकाणी जखमा तयार होतात, जखमामुळं सेकंडरीला अशा प्रकारचे काही इन्फेक्शन होऊ शकतं. ही एक शक्यता यामध्ये असते. तर यामध्ये पुढं जर पाहिलं आपण, पण खाली काही गोष्टी त्यामुळे दिसू शकतात. असं आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया. खाली काही गोष्टी दिसू शकतात, जसं की जरी ती 40पेक्षा जास्त वेगवेगळ्या रोगजनकांना म्हणजे बॅक्टेरिया, विषाणू, परजीवीसह वाहून नेऊ शकतात, तरी त्यांच्या चाव्याद्वारे किंवा विष्ठेद्वारे ते लोकांना म्हणजे पर्टिक्युलर अशा प्रकारचं संक्रमित करू शकतात याचा कोणताही पुरावा नाही. जसं की आता काही ठिकाणी सांगितलं की चाक्स डिसीज होतो, पण असं का बऱ्याच ठिकाणी आढळलेलं नाही. मग काय होतं, तर विशिष्ट रोग पसरवण्याऐवजी बेडबर्गचा प्रादुर्भाव प्रामुख्याने काही दुसऱ्या समस्या निर्माण करतो. ते कुठल्या? तर यामध्ये त्वचेवर काय प्रतिक्रिया होते? ज्या ठिकाणी ते ढेकूण चावतात किंवा बेडबग चावतात त्या ठिकाणी त्वचेवर काय होतं, तर त्वचेवर चावल्याने अनेकदा खाज सुटते, लाल डाग पडतात, जे शरीराच्या उघड्या भागावर जसं की चेहरा आहे, मान आहे, हात आहे, जे चेहऱ्याचा उघडा भाग आहे त्यावर अशा प्रकारचे आपल्याला डाग दिसायला लागतात. काही लोकांमध्ये त्याची अजिबात काही रिॲक्शन होत नाही. काही आढळत नाही. काही लोकांमध्ये त्यांना कळत नाही की आपल्याला ढेकूण चावलेलं आहे. पण काही लोकांमध्ये अशा प्रकारचं आपलं लक्षण दिसू शकतं. त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला असं बघता येईल, काही दुय्यम संसर्ग यामध्ये आढळतात. जसं की खाज सुटलेल्या ठिकाणी जास्त खाजवल्याने त्वचा त्या ठिकाणी फाटू शकते, ज्यामुळे दुय्यम त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. लक्षात आलं? ज्या ठिकाणी आपण खाजू त्या ठिकाणी त्वचा जर समजा कट झाली तर त्या ठिकाणी दुसरा संसर्ग होऊ शकतो, ज्यासाठी वैद्यकीय मदतीची आवश्यकता असू शकते. जसे अँटीबायोटिक्सची गरज आपल्याला त्या ठिकाणी आहे. काही ॲलर्जिक प्रतिक्रिया आहे, काही व्यक्तींमध्ये काही ॲलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकते. जसं की क्वचित प्रसंगी एखाद्या व्यक्तीला लाळेमुळं तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकते काही व्यक्तीमध्ये, जशी की वेदनाशामक सूज येते किंवा अंगावर काही गाठी उठू शकतात, ज्यासाठी डॉक्टरांच्या देखरेखीची आवश्यकता असू शकते. आणखीन काय होतं, मानसिक ताण वाढतो. म्हणजे हे कीटक सतत चावल्यामुळं मानसिक त्रास होतो. का त्रास होतो? कारण निद्रानाश, नीट झोप येत नाही. त्यामुळं आपल्याला नीट झोप न झाल्यामुळं ताण निर्माण होतो, चिंता निर्माण होते, मानसिक त्रास यामुळे होतो. श्वसन समस्या काही लोकांमध्ये जाणवते. काही अभ्यासावरून असं दिसून आलेलं आहे की काही बेडबगच्या किंवा ढेकणाच्या कचऱ्यातून, म्हणजे ढेकणाची विष्ठा आहे किंवा त्याचा कातडीचा भाग आहे, हा ॲलर्जी निर्माण करतो. ॲलर्जी कशा प्रकारचा असतो? म्हणजे हवेतून निघणाऱ्या ॲलर्जीमुळे संवेदनशील व्यक्तीमध्ये दम्याचा झटका किंवा दमा त्याला होऊ शकतो. मग यापुढे जाऊन आपल्याला काय बघायचं, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, मॅनेजमेंट कसं करायचं. ढेकणांचं मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन हा एक यामध्ये भाग येतो. यामध्ये बेडबगच्या प्रादुर्भावाने व्यवस्थापन प्रशिक्षित व्यक्तीकडून केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे थोडक्यात. बेडबगचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रशिक्षित व्यक्तीकडूनच हे आपण मॅनेजमेंट करणं अधिक चांगलं राहतं. त्यामुळं ह्याचा समूळ नाश होतो. यांच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करत असताना हे कठीण काम आहे, ज्यासाठी सर्व संक्रमित सामग्री काढून टाकावी लागते घरामधली. त्यावर काहीतरी उपाय करावा लागतो आणि उपद्रव दूर झाला याची खात्री करण्यासाठी सतत देखरेख करावी लागते. आपल्याला बघावं लागतं की रात्री उठून किंवा ढेकूण कुठे दिसतोय का, त्याच्या काही खुणा दिसत आहेत का, त्याची विष्ठा कुठे दिसते का, काय अशा प्रकारचे डाग दिसत आहेत का. कारण हे सहज न दिसणार असं कीटक आहे, लगेच पळून जातो. व्यवस्थापनासाठी व्हॅक्युमिंग करणं, उच्च तापमानावर बेडिंग किंवा आपले बेड धुणं, कपडे धुणं, स्टीम किंवा उष्णता उपचार हे यासाठी योग्य ठरतात. म्हणजे काय, व्हॅक्युमिंग करणं किंवा गरम पाण्यामध्ये आपले जे काय कपडे आहेत किंवा अशा प्रकारचे जे काय आपण वापरणारे कपडे आहेत किंवा इतर वस्तू आहेत त्याचं स्टीमिंग करणं किंवा गरम पाण्यामध्ये त्यांना थोडंसं धुणं हे चांगलं राहतं. त्यासोबत लपण्याची ठिकाणं जी आहेत ती लपण्याची ठिकाणं सील करायची, म्हणजे बंद करून टाकायची. ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की कुठेतरी चिरा आहेत किंवा भेगा आहेत घरामध्ये, त्या ठिकाणी ते सील करून टाकायचं. ही एक आपण पद्धत वापरू शकतो. त्यासोबत काही रासायनिक कीटकनाशकाचा वापर करू शकतो. म्हणजे गंभीर जर अशा प्रकारची समस्या असेल तर त्यासाठी काही कीटकनाशकं आहेत आणि त्या कीटकनाशकाचा आपण वापर करू शकतो. हा जो मार्ग आहे कीटकनाशक वापरण्याचा मार्ग, हा सर्वोत्तम मार्ग आहे. यामध्ये आणखीन एक प्रकार आहे,
रासायनिक आणि गैररासायनिक पद्धतीचा वापर करायचा, दोन्ही मिक्सिंग करायचं, रासायनिक आणि गैररासायनिक किंवा रासायनिक नसलेले अरासायनिक अशा प्रकारची पद्धती आहेत. या दोन्हीचा सोबत वापर केल्यानंतर त्यांचा अधिवास जो आहे, त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे, ते आपण व्यवस्थित त्या ठिकाणी सुधारणा करून त्यांचा आपण त्याला त्याला मारून टाकू शकतो थोडक्यात किंवा लांब करू शकतो. म्हणजे कीटकनाशके जे आहेत, कीटकनाशकं ज्या ठिकाणी भेगा आहेत त्या ठिकाणी किंवा बेड फ्रेम म्हणतो आपण त्या ठिकाणी किंवा बेसबोर्ड आहे किंवा इतर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी ते लपण्याची शक्यता आहे त्या सर्व ठिकाणी द्रव स्वरूपात आपण ही लावली तर त्यामुळे सुद्धा थोडक्यात यांचं जे आहे तो प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. किंवा काही वेळेस डस्ट आहे, जे पावडर आहे, ती पावडर आपण त्या भेगामध्ये टाकू शकतो किंवा लावू शकतो. कीटकनाशके सामान्यतः गाद्या बेडिंगवर लावली जातात, जेणेकरून त्या ठिकाणी ते संभाव्य धोका आपला टाळू शकतो. थोडक्यात आपल्याला ते चावत नाहीत. आणि शेवटी बघूयात प्रतिबंध कसं करायचं आहे ना, म्हणजे प्रिव्हेन्शन हे एक शेवटचे पॉईंट आहे यामध्ये. प्रिव्हेन्शन ऑफ बेडबग किंवा प्रतिबंध करणं ढेकणाचं. यामध्ये घरात असताना काय करायचं, तर घराची नियमित तपासणी करायची. म्हणजे बेडबगच्या लक्षणाची तुमच्या कुठं लक्षणं दिसतात का, मी आत्ता सांगितलं. तुमचा बेड आहे, आजूबाजूचे फर्निचर आहे, त्याची नियमित तपासणी करा. चादरी किंवा गाद्यावर गंजलेले किंवा लालसर डाग दिसतात का, किंवा चिरलेले डाग दिसतात का हे बघायचं. काळे डाग दिसतात का, जे मारकळीच्या ठिपक्या सगळे दिसतात किंवा कापडावर रक्त येऊ शकतात, रक्ताचे डाग दिसतात का हे बघायचं. लहान फिकट पिवळ्या कातड्याचे बाह्य सांगाडे किंवा प्रत्यक्ष जिवंत बघ आपल्याला दिसतात का हे पण बघायचं. काही त्यांच्या लपण्याच्या जागा ज्या आहेत त्या कमी करायच्या, लपण्याचे डाग कमी करायचे. म्हणजे त्यांच्या आश्रयस्थानांना मर्यादित करण्यासाठी बेडरूममध्ये कमी साहित्य ठेवायचं. गालीचे, फरशी, बेड फ्रेम सर्व भेगा बारकाईने लक्ष देऊन बघायचे. त्यांचं वारंवार व्हॅक्यूम करा किंवा व्हॅक्यूम बॅग ताबडतोब सील करा. ती व्हॅक्यूम बॅग व्हॅक्युमेशन झाल्यानंतर सील करून बाहेर कचऱ्याच्या बाहेर घराच्या बाहेर काढून टाका. आणखीन काय करू शकतो, तुमचा बेड सुरक्षित करा. तुमचा बेड भिंतीपासून साधारण 6 इंच अंतरावर हलवा किंवा वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्याबद्दल थोडंसं आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे रस्त्यावर सापडलेल्या टाकून दिलेल्या वस्तू, विशेषतः फर्निचर सेकंड हँड फर्निचर, गाद्या किंवा बेडिंग हे घरात आणूच नका. किंवा सर्व सेकंड हँड फर्निचर कपडे आत आणण्यापूर्वी त्याची काळजीपूर्वक तपासणी करा. त्याचं व्हॅक्युमेशन करून त्यावर कीटकनाशक टाकून मगच घरामध्ये आणू शकतो आपण. प्रवास करताना काय काळजी घ्यायची हे पुढच्या स्लाईडमध्ये. प्रवास करताना तुमच्या खोलीची तपासणी करा. येण्याआधी आपण खोलीची थोडीशी आगमनाआधी म्हणजे येण्याआधी त्या खोलीत प्रवेश करण्याआधी आपण ज्या ठिकाणी लॉजिंगवर जातो, ज्या ठिकाणी राहतो आहे त्या ठिकाणी बेडबगच्या चिन्ह दिसतात का गाद्यावर ते बघा. हेडबोर्डच्या मागं बघा, जवळच्या खुर्च्या सोफ्यामध्ये बघा, हे बेडबग दिसतात का. सामान योग्यरित्या साठवा. म्हणजे तुमची सुटकेस जमिनीपासून दूर ठेवा, बेडपासून दूर ठेवा. शक्यतो सामानाच्या रॅकवर, उंच शेल्फवर किंवा बाथरूममध्ये ठेवा. हे प्रवास करताना आपण ज्या ठिकाणी लॉजवर उतरतो त्या ठिकाणच्या घेण्याची काळजी. हॉटेल, सुसज्ज अपार्टमेंट, वसतिगृह, बेघर निवारा, क्षणिक लोकसंख्या राहणाऱ्या म्हणजे कमी लोकसंख्या राहणाऱ्या इतर सुविधांच्या व्यवस्थापकांना, कर्मचाऱ्यांना बेडबगच्या हालचालीची चिन्हे ओळखण्याचे आणि त्यांना संसर्ग आढळताच कारवाई करण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. व्यवस्थापकाने उचलू शकणाऱ्या काही गोष्टी आहेत, काही आपण पावलं आहेत ती व्यवस्थापकाने उचलली पाहिजे. जसं की बेड, गादी, बेडिंगचे साहित्य नियमित बदलणे हे महत्त्वाचं आहे. बेडवरचा प्रसार आणि स्थापना, त्याची स्थापना म्हणजे त्यांचे राहण्याचं ठिकाण रोखण्यासाठी बेड वारंवार धुणे गरजेचं आहे. भाडेकोणीच्या बदलीदरम्यान संभाव्य संक्रमित वस्तू जसं की वॉक इन, फ्रीजर किंवा हीट युनिटमध्ये ठेवणे हे महत्त्वाचं आहे. ह्यामुळे बेडबगचा प्रसार आणि त्यांचं जे काय वास्तव्य आपण नष्ट करू शकतो. पुढं काय करू शकतो, प्रवासानंतर घरात परत आल्यानंतर प्रवासात आपण जे काय सर्व कपडे वापरतो किंवा इतर वस्तू वापरतो ते काही काळासाठी आपण घराच्या बाहेर ठेवणं महत्त्वाचं आहे. किंवा त्यांना गरम पाण्यामध्ये आपण धुवू शकतो, ज्यामुळं बेडबग असतील किंवा त्याचे अंडे असतील तर हे उष्णतेमुळे मरून जातात. तुमच्या सुटकेसची पूर्णपणे तपासणी करा, व्हॅक्यूम करा, नंतर सीलबंद प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवा काही दिवस शक्य असेल तर, आणि नंतरच घरात घ्या. त्यासोबत बेडबग, फर्निचर अशा ठिकाणी आढळतात. संभाव्य लपण्याच्या जागामध्ये भेगा, छिद्रे सील करा. कमी संख्या असताना म्हणजे आपण ज्यावेळेस घरामध्ये नसतो, लोक ज्यावेळेस घरामध्ये नसतात त्यावेळेस व्यवस्थापन करणे सोपं जातं. शेवटी
काही कीटकनाशकाचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. यामध्ये पायरेथ्रिन आहे. पायरेथ्रिन असलेले काही उत्पादन आहे, जसं की हे पायरेथ्रिन जे आहे ते लवकर नियंत्रण आणण्यासाठी उपयोगात आणले जाऊ शकतात. पण दीर्घकालीन नियंत्रणासाठी काही वेगळ्या एका प्रकारचे केमिकल वापरावे लागतात. जसं की पायरॅथ्रॉइड उत्पादने सोडून कृत्रिम पायरॅथ्रॉइड उत्पादने काय आहेत, त्यामध्ये पायरॅथ्रॉइड्स आणि निकोटिनॉइड्सचे मिश्रण म्हणजे टेम्परेट आणि ट्रान्सपोर्ट अशा प्रकारचे ते काही केमिकल मिक्सिंग आहे. विविध वनस्पती तेले आहेत. पायरोल कीटकनाशक क्लोरोफेनापार आहे, फॅन्टम असं म्हणतात त्याला, किंवा कीटक वाढ नियामक इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर आहे, IGR इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर किंवा कीटक वाढ नियामक यांचा वापर करू शकतो. हायड्रोपिन, जेंट्रॉल यासारखी नवीन प्रकारची उत्पादनं, त्यासोबत सल्फ्युरिक फ्लोराईड या सक्रिय घटकाचा वापर करून आपण धुरीकरण करू शकतो. धूर करायचं. धूर केल्यानंतर यांचं व्यवस्थापन आपण करू शकतो, अत्यंत प्रभावीपणे करू शकतो. आणि शेवटी बेडबग व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या अनेक धूळ स्वरूपातील उत्पादनांमध्ये बोरेट्स, डायटोमेसियस, सिलिका जेल, पायरेथ्रिन, पायरेथ्रॉइड असलेले फॉर्म्युलेशन समाविष्ट आहेत. हे कीटकनाशके बेडबागच्या संभाव्य ठिकाणी, जेथे ओले होणार नाहीत अशा ठिकाणी ठेवल्यास ते दीर्घकालीन नियंत्रण प्रदान करू शकतात. ही सगळी जी माहिती होती ती ढेकूण किंवा बेडबगच्या संदर्भात कीटकशास्त्राच्या अभ्यासासंदर्भातली होती. धन्यवाद.